पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणारे टीव्ही नेक्स्ट मराठीचे ज्येष्ठ पत्रकार जमीर खलपे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। नवी मुंबईतील सांडपाडा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात आंतरराष्ट्रीय पंच आत्माराम चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। दिशा महाराष्ट्राची यूट्यूब चॅनेल आणि वेब पोर्टलच्या वतीनं आयोजित तिसऱ्या साहित्य संमेलनाअंतर्गत राज्यस्तरीय सन्मान सोहळा आणि काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात दिशा महाराष्ट्राची चे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांनी जमीर खलपे यांची राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी अधिकृत घोषणा केली होती। जमीर खलपे यांनी प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया तसेच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्याने जनसामान्यांचे प्रश्न मांडले आहेत। प्रशासन, सामाजिक अन्याय, ग्रामीण समस्या, नागरिकांचे मूलभूत प्रश्न याबाबत त्यांनी केलेल्या निर्भीड पत्रकारितेमुळे अनेक वेळा सकारात्मक बदल घडून आले आहेत। त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभवाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे। यापूर्वीही त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कोकणरत्न आणि समाजभूषण यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे। सध्या ते युनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषदेचे रत्नागिरी तालुका सचिव, मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख तसेच सैतवडे सोशल वेलफेअरचे सचिव म्हणून कार्यरत आहेत। या सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्माराम चव्हाण, प्रमुख पाहुण्या अर्चना मोहिते, अभिनेता राजेश जाधव, ॲडव्होकेट विजय उमरे, निखिल सकपाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या पुरस्कारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून जमीर खलपे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून हा सन्मान त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे।